विवाहितेला पंक्याच्या दुकानात पटवली, नवऱ्याला शेतात जेसीबीने खड्डा काढून पुरले. धक्कादायक घटना समोर. तेलंगणामधील संगारेड्डी जिल्ह्यातील खेड पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 18 जून 2026 रोजी एक महिला आपल्या पतीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी आलेली होती. तिचे नाव कल्पना होते. तिने पोलिसांना सांगितले की तिचे पती म्हणजे 42 वर्षीय मुथ्थम रेड्डी काही दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही. पोलिसांना ही एक बेपत्ता व्यक्तीची तक्रार असल्यासारखेच वाटत होते. त्यांनी नेहमीप्रमाणे चौकशी सुरू केली, नातेवाईकांशी संपर्क साधला आणि मुथ्थमचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र पुढील काही दिवसांमध्ये या प्रकरणाने असे वळण घेतले की संपूर्ण संगारेड्डी जिल्हा हादरून गेला. तक्रार देणारी जन्माची सोबतीन असणारीच मारेकरी निघाली. केवळ काम वासनेपायी तिने प्रियकराच्या मदतीने पतीचा बळी घेतला होता. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मुथ्थम रेड्डी हा नारायणखेड मंडळातील गंगापूर गावामध्ये राहणारा सर्वसामान्य कुटुंब वत्सल व्यक्ती होता. सुमारे 12 वर्षांपूर्वी त्याचा विवाह मनोर मंडळातील कल्पनाशी झालेला होता. कल्पना सुंदर होते, कोणाचेही लक्ष वेधून घेईल असे रूप तिला लाभलेले होते. मुथ्थम प्रामाणिक होता, कष्टाळू होता. तो कल्पनावर मनापासून प्रेम करत होता. साहजिकच दोघांचा संसार आनंदाने सुरू झाला होता. दोघांना 2 मुले होती. संसार भरत गेलेला होता. आता जबाबदाऱ्याही वाढत गेल्या होत्या. 2 मुलांचे संगोपन करताना ती दमून जात होते, तर वाढत्या महागाईमध्ये हातातोंडाची गाठ घालताना तो थकून जात होता. मनोर मंडळातील एल्गोई या गावातील गैनी पंडारी हा तरुण राहत होता. जाता येता तो कल्पनाला पाहत असे. नंतर तिची नजरही त्याच्याकडे जाऊ लागली. तो इलेक्ट्रिशियन होता. गावातच तो कामे करायचा. त्यात तो मिक्सर, टीव्ही, पंखे अशी घरगुती उपकरणेही दुरुस्त करत असे. साहजिकच परिसरातील लोकांचे काही ना काही काम त्याच्याकडे निघायचे. विशेषतः महिलांचे उन्हाळ्याच्या कडक दिवसामध्ये पंखा बिघडला आणि कल्पना गैनीच्या दुकानात गेली. तिला बघून तो हसला. काय सेवा करू असे म्हणत त्याने तिचे स्वागत केले. त्याच्या या बोलण्याने ती लाजली. तिने पंखा दुरुस्त करायचा असे सांगितले. तो म्हणाला, उद्या दिला तर चालेल का? त्यावर ती म्हणाली, आजच द्या ना, रात्री खूप गरम होते. तो गालातल्या गालात हसला. रात्रीच नाही, आता पण हॉटच आहे की? तिला त्याचा रोग कळला. गालातल्या गालात हसत ती त्याच्याकडे बघत होती. रोखून बघत तिने विचारले, आज देणार की नाही? तो भलता सरंगात आला होता. देणार की वहिनी? तुम्ही म्हणाल तेव्हा देतो. मग आजच द्या, तिने ठामपणे सांगितले. देतो, आजच देतो. आता तुम्ही थांबून घेऊनच जाणार की संध्याकाळी येणार? संध्याकाळी येते, तोवर करून ठेवा. या हो वहिनी, आज रात्री तुम्हाला एकदम गार वाटेल. त्याच्या या बोलण्यावर तिने मान डोलावली आणि ती तिथून निघून गेली. पण त्याचे ते बोलणे तिच्या मनाला गुदगुल्या करू लागले होते. तो जाता येता आपल्याकडे पाहतो हे तिला माहिती होते. आता तर तो तिच्याशी जास्त प्रेमाने चावट बोलला होता. ते तिला आवडले. तिच्या मनामध्ये आता वेगळेच चक्र फिरू लागले होते. संध्याकाळी ती पंखा आणण्यासाठी गेली तेव्हाही त्याने सांगितले, बघा वहिनी, आज गार वाटेल. शांत झोप नाही लागली तर मला सांगा. ती पैसे देऊन पंखा घेऊन घरी आली. पण त्याच्या शब्दांनी तिला अस्वस्थ केले होते. दुसरा दिवस उगवला. पती कामावर गेला आणि तिचे डोळे गैनीच्या वाटेकडे लागले. नेहमीच्या वेळी तो येताना दिसला. नेहमीप्रमाणे त्याने तिच्याकडे बघितले. ती हसली. त्याने थोडे धाडस दाखवले आणि तिच्या घराकडे पावले टाकू लागला. काहीच न बोलता तिने त्याला घरात घेतले. जसे की त्या दोघांची जुनी ओळख आहे आणि तो नेहमी तिच्या घरी येतो. घरामध्ये येताच त्याने विचारले, काय ठीक आहे ना पंखा? तिने मानेनेच होकार दिला. तिच्याकडे बघत तो म्हणाला, पंखा दुरुस्त झाला, मग तुम्हाला झोप आली नाही? मग तुमचे डोळे तर जागल्यासारखे दिसतात. ती म्हणाली, नाही, झोप नाही लागली. तिला डिवचत त्याने विचारले,
मिस्टर खूप प्रेम करतात वाटतं, ती नाराज मनाने म्हणाली. त्यांना वेळ नसतो ना कामातून. तिच्या बोलण्यावर त्याने मौन पाळले. थोड्या वेळाने तो म्हणाला, सॉरी, मला तुम्हाला दुखवायचे नव्हते. ती खाली मान घालून उभी होती. त्याचे धाडस वाढले होते. तो तिच्याजवळ जात म्हणाला, मला तू खूप आवडतेस. ती संकोचली. तो तिच्या आणखी जवळ गेला. तिने त्याला हाताने बाजूला सारले. तो चुपचाप खुर्ची जाऊन बसला. त्यानंतर दोघांनी काही वेळा गप्पा मारल्या. तेव्हा त्याने एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि सुरू झाला विवाहबाह्य संबंधाचा प्रवास. दोघांच्या मनामध्ये वासनेचा खेळ सुरू झाल्याने संधी मिळण्यास वेळ लागला नाही. गैनी हा अविवाहितच होता. त्याला शरीर सुखाची आणि स्त्री सुखाची गरज होते. तिचा पती असला तरी अलीकडे तिला पतीपासून सुख मिळत नव्हते अशी भावना झाली होती. दोघे आतुर झाले होते. त्याने नियोजन केले आणि तिला शहरामध्ये नेले. तिथे दोघांनी मनसोक्त शरीर संबंध केले. आता दोघांची मने आणि शरीरेही एक झालेली होती. चोरी छुपे संबंध सुरू झाले होते. काही काळातच त्यांच्या प्रेम संबंधाची चर्चा परिसरामध्ये सुरू झाली. गावातील लोकांच्या मध्ये कुजबूज सुरू झाली आणि अखेर ही बाब मुथ्थम रेड्डीच्या कानावरही पोचली होती. तिच्या वागण्यामध्ये झालेला बदल मुथ्थमला आधीपासूनच जाणवत होता. संशय वाढल्यानंतर त्याने तिला जाब विचारला. त्यानंतर घरातील वातावरण आणखी तणावपूर्ण बनले. पती पत्नीमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली. मुथ्थमने पत्नीच्या प्रेम संबंधांना विरोध केला, तर दुसरीकडे कल्पना आणि गैनी पंढारे यांच्यातील जवळीकता वाढतच गेली. आता कल्पना आणि गैनी पंढारे यांनी मुथ्थम रेड्डीला त्यांच्या नात्यातील सर्वात मोठा अडथळा मानण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला कायमचे मार्गातून हटवण्याचा विचार आकार घेऊ लागला. एका रात्री मुथ्थम गाढ झोपल्याची संधी साधून तिने गैनीला घरात घेतले. घरातच गैनीने धारदार शस्त्राने मुथ्थमवर हल्ला चढवला. त्यातच कल्पनाने त्याला साथ दिली. दोघांनी मिळून त्याची हत्या केली. हत्या झाल्यानंतर सर्वात मोठे आव्हान होते ते मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे. कारण मृतदेह सापडला असता तर कट उघडकीस येण्याची शक्यता होती. त्यासाठी मृतदेह गावाबाहेरील एका शेतामध्ये नेण्यात आला. तेथे JCB मशीनच्या मदतीने खोल खड्डा खोदण्यात आला. त्यानंतर मुथ्थमचा मृतदेह त्या खड्ड्यामध्ये पुरण्यात आला. त्यांना वाटले की गुन्ह्याचा प्रत्येक पुरावा कायमचा जमिनीमध्ये गाडला आहे. मात्र गुन्हा कितीही काळजीपूर्वक लपवण्याचा प्रयत्न केला तरी एखादी चूक अनेकदा संपूर्ण कट उधळून लावते. या प्रकरणातही नेमके तेच घडले. हत्येनंतर काही दिवस सर्व काही सुरळीत चाललेले होते. पण मुथ्थम अचानक दिसेनासा झाल्यामुळे लोकांच्या मध्ये प्रश्न निर्माण होऊ लागले. नातेवाईक चौकशी करू लागले. त्यानंतर 18 जून या दिवशी कल्पनाने पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. चौकशीत जसजशी पुढे सरकत गेली तसतसे काही गोष्टी पोलिसांच्या लक्षात येऊ लागल्या. कल्पनाच्या जबाबामध्ये काही विसंगती आढळत होत्या. काही प्रश्नांना ती वेगवेगळी उत्तरे देत होते. तसेच पती बेपत्ता झालेल्या व्यक्तीप्रमाणे तिच्या वागण्यात अपेक्षित असलेली अस्वस्थता किंवा घाई गडबड पोलिसांना जाणवत नव्हते. तपासादरम्यान कल्पना आणि गैनी पंढारे यांच्यामध्ये सतत संपर्क असल्याचे समोर आले. दोघांच्यामध्ये वारंवार फोनवर संभाषणे होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीमुळे पोलिसांचा संशय आणखीनच बळावला. त्यानंतर गैनी पंढारेला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने सर्व आरोप नाकारले. मात्र पोलिसांच्याकडे उपलब्ध असलेल्या तांत्रिक पुराव्यामुळे त्याला काही लपवता आले नाही. अखेर त्याने कबुली दिली. त्यानंतर कल्पनालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.